काय देतो बाळा? कोथिंबीर टाका 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 टाका. काय आहे पण हे नेमकं गरगट्टा कशाचं? गरगट्टा आई आहे. साहेब केसन ती लय तेडवून झाले. काय करावं मला जरा म्हातारी झाली पाक असं जरा क्लपलिप काय म्हणते त्याला करते जरा काळी तांबडी भोळी कसली केस मला करते आज कर मेहंदी करू. किती वेळा म्हणलं डोक्याला लावा काय तर लावं ना ती. काय चालू जरा पांढरी झाली केस विचार करून करून टेन्शन घेऊन घेऊन लय टेन्शन आहे तुम्हाला. असतंय बाई काय सांगायचंय तुला. 4 लेकरं म्हणल्यावर टेन्शन किती असतंय ती माहित आहे की. ज्याला आहे ती लिखी त्यांना मग कळतंय आईला किती टेन्शन असतंय ते. तुम्ही काय करायला लागला म्हणून विचारले मी तुम्हाला. अगं काल केलत्या बेसन पोळ्या हं. तर बेसन पोळ्या केलत्या पण का नाही जरा अपुऱ्या झाल्या. मग त्याच्यामुळे आता आणि करायला फरमाईश भैया साहेबांनी आपल्या केली आहे भेड्या बाळानं. तर मम्मी तू ही बेसन पोळी केल्याशिवाय मी जेवणार नाही. मला कालची लय आवडली आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या कल्याणीला द्यायची राहिली बेसन पोळी नाही. त्याच्यात मिरची लसूण कोथिंबीर तर तू मला चिरून दिली आणि थोडासा ओवा. पॅन मध्ये करा म्हणले तव्यात पॅन मध्ये नाही ग मला आवडत करायला. पहिल्यापासून ह्या तव्याची सवय लागली ना. मिरची लसूण आणि ओवा हे असं बारीक केलेलं आहे बरं का मी. आणि दिदू बाळानं कोथिंबीर याच्यात चिरून टाकली. तर मस्तपैकी अगोदर चपात्या करून घेतल्या त्या. मग भयाला लय आवडली होती कालची पोळी आणि आत्याला पण लय आवडते आमच्या सासूबाईला. बरं का साहेब बी म्हणलं कडक पोळी कर चांगली वाटती. तर ज्वारीचं पीठ संपलंय म्हणून मी चपात्याच केले त्या 2 दिवस झालं. बैड्याला काय दळण आणायला जमलं आहे का. झाल्यावर दाखवा मग. तर आता अशी उलटली का नाही मस्तपैकी तुम्हाला बेसनची पोळी कशी केली ती दाखवते. झालं काय साहेब? झालं की हे काय अशी परसादला मस्तपैकी पोळी देणार आहे. आता मला पोळीच कर. भाजी बी केली बरं का ही असली वाटाण्याची मस्तपैकी. आणि हे तू दिलंय तोंडी लावायला काकडी वाळूक हाय. काकडी वाळूक दोन्ही पण म्हणणार आहे. काकडी काय म्हणायचं. काकडी म्हणलं तर वाळूक म्हणायचं आणि वाळूक म्हणलं तर काकडी म्हणायचं असं होतंय आपण म्हणून. वाळूक म्हणतो पण वाळूकच म्हणतो. तर अशी मस्तपैकी माझ्या परसाद लागा नाही बेसनची पोळी करून दिली आहे. किती मोठी पाहिजे तेवढी होती बरं का. चपात्या करायच्या आणि त्याच तव्यात करायचं म्हणजे लगेचच निघतंय. लय भारी होती. तर असं मस्तपैकी माझ्या प्रसादला जेवण देणार आहे. कशी वाटतंय तुम्हाला बेसनची पोळी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चला या जेवायला.